शुभ सकाळ. थांबा, ही सकाळ फक्त आणखी एक दिवस नाही आहे, ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याची संधी आहे. मोठं स्वप्न बघा, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. अशीच मस्त भक्तिगीतांनी सुरुवात झाली आणि इडली सांबारीचा मस्त नाश्ता केलेला आहे. इथे मस्त मी इडली सांबार बनवला. आदल्याच दिवशीपासून प्रिपरेशन म्हणून मनसोक्त मन भरून खाण्याचं मस्त ताव मारला सकाळी सकाळी. तर आज आहे गुरुपौर्णिमा. जीवनात आईवडील जन्म देतात, पण योग्य मार्ग दाखवणारे असतात गुरु. गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नाही, तर आयुष्यात काहीतरी चांगलं शिकवणारी प्रत्येक व्यक्ती आपली गुरु असते. हे सगळ्यांना नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे. तर असंच मी गुरुपौर्णिमेच्या आईला शुभेच्छा दिल्या. वडिलांचे पण दर्शन घेतले, आईचे पण दर्शन घेतले आणि त्यांच्यापासूनच आपल्या अस्तित्वाला अशी चांगली सुरुवात होते. तर असंच मस्त आणि सकारात्मकतेने हा दिवस नवीन भेटलेला आहे आणि प्रत्येक दिवस चांगला आनंदी जगा. तर शुभ संध्याकाळ. संध्याकाळी मस्त चहा घेतलेला आहे, मस्त बिस्किट खाल्ले पार्लेजी आणि तयारी सुरू केली आता सत्यनारायण पूजेची. मस्तपैकी दाराला तोरण लावले. पाऊस असल्यामुळे दारापुढे छोटीशी रांगोळी काढली. गुरुपौर्णिमा तर स्वामींचं मस्त पूजन केलं आणि इथे मम्मीने मांडलेली आहे सत्यनारायण पूजा. आज गुरुपौर्णिमा असल्या कारणाने काहीतरी गुरूंकडून आपल्याला शिकायला भेटतंच प्रत्येक. तर असंच मम्मीची इच्छा होती. मस्त तिने गुरुपौर्णिमेची पूजा मांडली, सत्यनारायणची घरच्या घरीच कथा वाचली आणि इथे मी बनवत आहे प्रसादाचा शिरा. मस्त खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये मस्त. आणि प्रसादाच्या शिऱ्यामध्ये काहीतरी वेगळीच एनर्जी असते आणि ते खाल्ल्यावर मन एकदम तृप्त होऊन जातं. तर असा होता माझा आजचा दिवस. इथेच संपवते. भेटूया अशाच नवीन शॉर्टमध्ये. आणि शॉर्ट आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या आणि आनंदी राहा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फुकटच आहे हो, तर सबस्क्राईब करा.